नमस्कार मित्रांनो, आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय राज्यघटना या सिरीजमधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटना म्हणजे काय, संविधान सभा, संविधान सभेची कामे, संविधानाची निर्मिती अशी सर्व माहिती पाहिली आहे. मित्रांनो, भारत हा एक लोकशाही प्रधान देश आहे. भारताने स्वतःची अशी एक घटना, संविधान स्वीकृत केले आहे. भारत हा प्रचंड लोकसंख्या असलेला देश आहे. त्याचबरोबर भारताचा भूप्रदेश देखील खूप मोठा आहे. त्यामुळे अशा सर्व बाबींचा विचार करून काही तरतुदी भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेल्या आहेत. अशा भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. भारतीय संविधानाचे सर्वात महत्त्वाचे आणि पहिले वैशिष्ट्य म्हणजे लोकशाही. भारतीय जनता ही सत्तेचे मूळ उगमस्थान आहे. हा विचार संविधानकर्त्यांच्या मनात होता. त्यामुळेच तर भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेची सुरुवात ही आम्ही भारताचे लोक या वाक्याने होते. म्हणजेच भारतीय जनता ही सत्तेचे मूळ उगमस्थान आहे. याचाच अर्थ भारतीय संविधान हे अप्रत्यक्षरित्या भारतीय जनतेकडून तयार करण्यात आले आहे. स्वातंत्र्यानंतर ज्यावेळेस पहिल्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांपासूनच सर्वच भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार हा देण्यात आला होता. भारत हा असा पहिला देश आहे ज्या देशामध्ये पहिल्या निवडणुकीपासूनच मतदारांना मतदानाचा अधिकार दिला गेला. भारतीय नागरिकांना प्रौढ मताधिकाराच्या तत्वानुसार मतदानाचा अधिकार हा प्रदान करण्यात आला होता. त्यामध्ये पुरुष, स्त्री, गरीब, श्रीमंत, शिक्षित, अशिक्षित असा कोणताही भेदभाव न करता सर्व नागरिकांना समानतेच्या तत्वावर मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. भारताची लोकशाही ही एक व्यक्ती एक मत या तत्वावर कार्य करते. भारतीय नागरिकांना घटनेतील कलम 326 नुसार सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यानुसार 18 वर्षांपेक्षा जास्त असणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तींना जात, धर्म, वंश, लिंग असा कोणताही भेदभाव न करता लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. सुरुवातीला वयाची 21 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळेल अशी तरतूद करण्यात आली होती. परंतु 1989 मध्ये 61वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्यानुसार किमान वयाची अट 21 वरून 18 वर्षापर्यंत कमी करण्यात आली आणि अशा प्रकारे 18 वर्षे पूर्ण असलेला प्रत्येक नागरिक मतदानाचा अधिकार बजावू शकतो. भारताची घटना सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या पद्धतीद्वारे भारतामध्ये राजकीय समानता प्रस्थापित करण्याचे कार्य करणे. भारतीय घटना सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या पद्धतीद्वारे भारतामध्ये राजकीय समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे भारतीय जनता ही सत्तेचे मूळ उगमस्थान आहे आणि त्यामध्येच लोकशाही हे भारतीय घटनेचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय संविधानाचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लिखित आणि सर्वात मोठी राज्यघटना.
भारताची राज्यघटना ही लिखित स्वरूपाची आहे. त्याचबरोबर भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना मानली जाते. भारतीय राज्यघटना लिखित आणि सर्वात मोठी किंवा विस्तृत राज्यघटना आहे. त्याचे कारण म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये प्रशासनातील सर्व महत्त्वाच्या संस्था, संघटना, त्यांची रचना, कार्ये अशा सर्व बाबींचा उल्लेख आढळतो. त्यामुळे ती विस्तृत राज्यघटना बनली. त्याचबरोबर भारतीय नागरिकांचे हक्क, अधिकार, कर्तव्ये तसेच केंद्र शासन, घटक राज्य शासन यांची कार्ये, अधिकार यांचा तपशील हा देखील भारतीय राज्यघटनेमध्ये आढळतो. त्यामुळे भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी आणि लिखित राज्यघटना बनली आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय नागरिकांचे हक्क, अधिकार, कर्तव्य, मार्गदर्शक तत्त्वे अशी सर्वच विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटनेचा विस्तार हा अधिक प्रमाणात झालेला आहे. त्याचबरोबर भारतातील निवडणूक पद्धती, राज्य आणीबाणीच्या तरतुदी अशा सर्व प्रकारच्या छोट्या छोट्या तरतुदींचा उल्लेख देखील संविधानात असल्यामुळे भारतीय संविधान हे विस्तृत बनले आहे. त्यानंतर तिसरे वैशिष्ट्य म्हणजे संघराज्य शासन पद्धती. भारतीय राज्यघटनेमध्ये संघराज्य शासन व्यवस्थेची तरतूद करण्यात आलेली आहे. संघराज्य म्हणजे असे राज्य ज्या ठिकाणी देशाचे, राष्ट्राचे छोटे छोटे विभाग पाडले जातात आणि सरकार हे 2 पातळ्यांवर काम करते. केंद्र सरकार व राज्य सरकार अशी 2 पातळी सरकारची निर्माण केली जाते. देशाचा भूप्रदेश मोठा असेल आणि लोकसंख्या अधिक असेल तेव्हा अशा वेळेस शासन चालविणे सोपे व्हावे म्हणून संघराज्याचा निर्माण करणे हे गरजेचे असते. भारताचे केवळ क्षेत्रफळ, आकार हा जास्त नसून भारताची लोकसंख्या, संस्कृती, भाषा, जाती, धर्म अशी विविध बाबतींमध्ये भिन्नता दिसून येते. त्यामुळे भारतामध्ये संघराज्य शासन पद्धती ही स्वीकारली गेली आहे. संघराज्य शासनाचे 2 प्रकार पडतात. एक केंद्रोस्तारी संघराज्य आणि दुसरा म्हणजे केंद्राकर्षी संघराज्य. भारतीय संविधानाचे यानंतरचे वैशिष्ट्य म्हणजे संसदीय शासन व्यवस्था. शासन पद्धती कोणती असावी यासाठी 2 पर्याय आहेत. पहिला म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती आणि दुसरा म्हणजे संसदीय शासन पद्धती. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ व कायदे मंडळ या दोघांमध्ये समन्वय व जबाबदारीचे तत्व हे निर्माण होते. संसदीय शासनामध्ये कायदे मंडळ हे कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळावर नियमित नियंत्रण ठेवू शकते. मात्र अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे एकमेकांपासून विभागले गेलेले असतात. अध्यक्षीय शासनामध्ये एका ठराविक कालावधीनंतरच कार्यकारी मंडळाचे निवडणुकीच्या माध्यमातून मूल्यमापन केले जाऊ शकते. संसदीय शासन व्यवस्थेत राष्ट्रपती हे नामधारी तर पंतप्रधान वास्तव प्रमुख असतात. तसेच संसदीय शासन पद्धतीमध्ये मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी असते. म्हणजेच मंत्रिमंडळ
हे आपल्या कार्यासाठी संसदेला प्रत्यक्ष जबाबदार बनते. तसेच संसदीय शासन व्यवस्थेमध्ये बहुमत ज्या पक्षाला मिळाले असेल अशा बहुमतधारी पक्षाचे सरकार निर्माण केले जाते. तसेच मंत्री हे संसदेचे सदस्य असावे लागतात. अशा काही वैशिष्ट्यांमुळे संसदीय शासन पद्धती ही जबाबदार शासन पद्धती मानली जाते. त्यामुळे भारतीय संविधानामध्ये संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आलेला आहे. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये शासनाला स्थैर्य प्राप्त होते, म्हणजेच तेथील शासन हे स्थिर सरकार निर्माण करते. परंतु संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदेमंडळाकडून मंत्रिमंडळावर नियमित नियंत्रण ठेवले जाऊ शकते. कायदेमंडळ प्रश्नोत्तरांचा तास, अविश्वासाचा ठराव, तहकुबी ठराव अशा विविध मार्गांनी मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते. त्यामुळे मंत्रिमंडळ हे जबाबदार बनते आणि त्यामुळेच भारतीय संविधानामध्ये संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आलेला आहे. भारतीय संविधानाचे पुढील वैशिष्ट्य म्हणजे प्रभावी केंद्र शासन. भारताने संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. संघराज्य व्यवस्थेमध्ये सत्ता वाटपाचा प्रश्न हा मध्यवर्ती असतो. भारतीय संविधानामध्ये केंद्र शासनाला जास्तीचे अधिकार देऊन प्रभावशाली बनविण्यात आले आहे. राज्यघटनेतील केंद्र सूचीमध्ये जास्त विषय देण्यात आलेले आहेत. तसेच समवर्ती सूचीतील विषयांवर केंद्र शासनाला जास्तीचे अधिकार आणि उर्वरित विषयांवर देखील केंद्र सरकारला कायदे करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यामुळे केंद्र शासनाला जास्तीचे अधिकार प्राप्त होतात आणि त्यामुळे केंद्र शासन हे प्रभावशाली ठरते. अशा प्रकारचे प्रभावशाली केंद्र शासन निर्माण झाल्यामुळे त्याचे वर्णन हे एकात्म पद्धतीकडे झुकलेले संघराज्य असे केले जाते. मात्र सर्वसामान्य परिस्थितीमध्ये भारताची शासन व्यवस्था ही संघराज्य स्वरूपाचीच आहे. त्यामुळेच प्रभावशाली केंद्र असलेले संघराज्य असे भारताच्या संघराज्याचे वैशिष्ट्य तयार झाले आहे. त्यामुळेच प्रभावशाली केंद्र असलेले संघराज्य असे वर्णन भारतीय संघराज्याचे केले जाते. त्याचबरोबर केंद्र सरकार घटक राज्यांमध्ये राज्यपालांची नेमणूक करते. राज्यपालांची नेमणूक ही राष्ट्रपतींमार्फत म्हणजेच केंद्र शासनाकडून होत असते. त्यामुळे केंद्र सरकार हे घटक राज्यांवर राज्यपालांमार्फत नियंत्रण ठेवतात. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा घटक राज्यांवर केंद्र शासन नियंत्रण ठेवून असते. त्यानंतर कायदे प्रक्रिया. घटक राज्यांना कायदे करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. घटक राज्यातील विधिमंडळ कायदे बनवित असताना एखादे विधेयक हे पुनर्विचारासाठी राष्ट्रपतींकडे पाठविण्याचा अधिकार घटक राज्यांमधील राज्यपाल वापरतात. म्हणजेच एका अर्थाने घटक राज्यांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार केंद्र सरकार राज्यपालांमार्फत वापरते. त्यानंतर आहे आणीबाणीची प्रक्रिया. राष्ट्रीय आणीबाणीविषयक तरतुदी कलम 352 नुसार देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संघराज्य व्यवस्था ही जवळपास तहकूब होऊ शकते आणि सर्व अधिकार हे केंद्र शासनाकडे जाऊ शकतात. म्हणजेच
राज्यपाल हे घटक राज्यांचा कारभार राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळी पाहतात. म्हणजेच राज्यपाल हे केंद्र शासनासाठी घटक राज्यांचा अधिकार पाहतात. म्हणजेच केंद्र सरकार अप्रत्यक्षरित्या घटक राज्यातील सरकार राज्यपालांमार्फत पाहू शकते. या ठिकाणी देखील केंद्र शासन प्रभावी ठरते. त्यानंतर राष्ट्रपती राजवट. आणीबाणीच्या तरतुदींमध्येच अशी एक तरतूद आहे की घटनात्मक पेच उद्भवल्यास घटक राज्यांचे सरकार बरखास्त करता येते आणि त्याऐवजी राष्ट्रपती राजवट लागू करता येते. म्हणजेच राष्ट्रपती राजवटीच्या काळात केंद्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्यपाल राज्यामध्ये कारभार पाहू शकतात. राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला आहे का, या विषयाची शिफारस हे राज्यपालच करीत असतात. म्हणजेच या ठिकाणी देखील केंद्र शासन घटक राज्यावर आपले प्रभाव निर्माण करू शकते. अशा प्रकारे भारतीय राज्यघटनेनुसार केंद्र शासनाला प्रभावी बनविण्यात आले आहे. हे देखील भारतीय राज्यघटनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय संविधानाचे पुढचे वैशिष्ट्य म्हणजे कायदेमंडळ. संघराज्य शासनाचा स्वीकार केल्यामुळे भारतामध्ये केंद्र सरकार व घटक राज्य सरकारे अशी रचना आढळते. लोकसभा हे भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. घटक राज्य सरकारांना केंद्रात प्रतिनिधित्व देण्यासाठी एक स्वतंत्र सभागृह निर्माण करण्याची गरज होती. राज्यसभेची निर्मिती करण्यात आली. राज्यसभा हे राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. त्याचबरोबर राष्ट्रपती राज्यसभेवर विविध क्षेत्रात प्रवीण असणाऱ्या 12 तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक ही राज्यसभेवर करतात. भारतातील काही घटक राज्यांच्या कायदेमंडळामध्ये दुसरे सभागृह आहे. म्हणजेच भारतातील घटक राज्ये देखील आपल्या सोयीनुसार द्विग्रही सभागृह निर्माण करू शकतात. घटक राज्यांमध्ये विधानसभा ही अस्तित्वात असतेच, परंतु घटक राज्यांना वाटल्यास त्या घटक राज्यांमध्ये विधान परिषद निर्माण केली जाऊ शकते किंवा ती बरखास्तही केली जाऊ शकते. त्यानंतरचे वैशिष्ट्य म्हणजे ताठरता आणि लवचिकता. भारतीय राज्यघटना हे ताठरता व लवचिकता यांचे मिश्रण आहे. भारतीय राज्यघटनेची ताठरता व लवचिकता ही भारतीय संविधानात देण्यात आलेल्या घटनादुरुस्तीच्या पद्धतींवर आधारलेली आहे. घटनेतील काही तरतुदी या साध्या बहुमताने बदलता येतात. त्यामुळे भारतीय संविधान हे लवचिक आहे आणि काही तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी विशेष बहुमत तसेच निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची संमती लागते. त्यामुळे भारतीय राज्यघटना ही ताठर आहे. अशा प्रकारे भारतीय राज्यघटना ताठरता आणि लवचिकता हे देखील एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे पुढील वैशिष्ट्य म्हणजे कायदेमंडळ आणि न्यायमंडळ यांचे संतुलन. भारतीय संविधानामध्ये कायदेमंडळ आणि न्यायमंडळ हे विभक्त ठेवण्यात आलेले आहेत. त्यांच्या अधिकारांमध्ये योग्य ते संतुलन निर्माण केले गेले आहे. संसदेला कायदे करण्याचे आणि घटनादुरुस्तीचे अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही संसद ही सार्वभौम आहे. परंतु संसदेने केलेले कोणतेही कायदे हे घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन करीत असतील तर ते रद्द करण्याचे अधिकार किंवा त्यात बदल करण्याचे अधिकार हे न्यायालयांना आहेत. या ठिकाणी न्यायालय हे सर्वोच्च आहे. त्यामुळे दोघांच्या अधिकारांमध्ये संतुलन निर्माण होते. या बाबतीत कायदेमंडळ आणि न्यायमंडळ यांचे संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय राज्यघटनेमध्ये निर्माण करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे
कायदेमंडळ आणि न्यायमंडळ यांचे संतुलन भारतीय राज्यघटनेमध्ये देण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आरंभ एज्युटेक या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, भारतीय राज्यघटना सिरीजमधील या अगोदरचे जर लेक्चर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन किंवा आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. भारतीय राज्यघटनेचे पुढील वैशिष्ट्य म्हणजे स्वतंत्र न्यायव्यवस्था. भारताने कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ यांच्या बाबतीत जरी संघराज्य व्यवस्था निर्माण केलेली असली तरी न्यायव्यवस्था ही एकेरी व एकात्मक बनविण्यात आलेली आहे. अशा एकात्मिक न्यायव्यवस्थेच्या शिखर स्तरावर सर्वोच्च न्यायालय, राज्य स्तरावर उच्च न्यायालय तर त्याखालील स्तरावर कनिष्ठ न्यायव्यवस्थेची शृंखला बनविण्यात आलेली आहे. या एकेरी व्यवस्थेत केंद्रीय कायदे तसेच राज्य कायदे अशा दोन्ही प्रकारचे कायदे हे अंमलात आणले जातात. तसेच भारताच्या राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालयाला संघराज्यीय न्यायालय, अपिलाचे सर्वोच्च शिखर न्यायालय, नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा हमीदाता आणि घटनेचा संरक्षक बनविले आहे. त्यासाठी न्यायव्यवस्थेला स्वतंत्र व निपक्षपाती बनविण्यासाठी घटनेमध्ये विविध तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे भारताचे एकच सर्वोच्च न्यायालय आहे आणि तेच शिखर न्यायालय आणि घटनेचा संरक्षक म्हणून काम करते. भारतीय राज्यघटनेचे पुढील वैशिष्ट्य म्हणजे धर्मनिरपेक्षता. भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्ष राज्याची निर्मिती केली आहे. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतच आपल्याला धर्मनिरपेक्षता या शब्दाचा उल्लेख दिसतो. त्यामुळे भारताने धर्मनिरपेक्ष राज्याचा स्वीकार केला आहे हे स्पष्ट होते. तसेच भारताचा असा कोणताही राज्यधर्म नाही. प्रत्येक नागरिकाला आपापल्या धर्माचे आचरण करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. मात्र भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे हे यावरून सिद्ध होते. राज्यसंस्था सर्व धर्मांना समान वागणूक देतील. तसेच राज्यसंस्थेमार्फत सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाते. भारतीय राज्यघटनेचे पुढील वैशिष्ट्य म्हणजे मूलभूत हक्क. प्रत्येक व्यक्तीला चांगले जीवन जगता यावे यासाठी काही विशिष्ट हक्क उपलब्ध असण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये असे हक्क सर्वांना सहजपणे प्राप्त होतात. भारताची घटना असे हक्क मूलभूत हक्कांच्या स्वरूपात आपल्याला प्रदान करून देते. मूलभूत हक्कांचा समावेश हा भारतीय संविधानाच्या 3ऱ्या भागात करण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडे नागरिकांच्या हक्कांची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. कोणतीही व्यक्ती ही मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयांकडे दाद मागू शकते. या हक्कांच्या संरक्षणाची स्वतंत्र तरतूद भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट असल्याने अशा मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयांकडून ते पुन्हा प्राप्त करून घेतात. हे हक्क नागरिकांना मुख्यतः शासन संस्थेविरुद्ध उपलब्ध आहेत. त्यामुळे हे मूलभूत हक्क देशात राजकीय लोकशाहीच्या संकल्पनेची पूर्तता करण्याचे कार्य करतात. म्हणजेच नागरिकांना प्राप्त असलेले हे जे मूलभूत हक्क आहेत ते अमर्याद नाहीत, तर मूलभूत हक्कांवर देखील काही पर्याप्त बंधने घालण्यात आलेली आहेत. अशा प्रकारे भारतीय नागरिकांना प्रदान करण्यात आलेले मूलभूत हक्क हे एक भारतीय राज्यघटनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे पुढील वैशिष्ट्य
म्हणजे मार्गदर्शक तत्वे. भारतीय संविधान तयार करताना राज्याच्या मार्गदर्शक तत्वांचा देखील समावेश भारतीय संविधानाच्या 4थ्या भागामध्ये करण्यात आलेला आहे. ज्याप्रमाणे मूलभूत हक्क हे व्यक्तीच्या विकासासाठी गरजेचे आहेत, त्याचप्रमाणे मार्गदर्शक तत्वे हे सामाजिक विकासासाठी गरजेचे आहेत. मार्गदर्शक तत्वे हे सकारात्मक स्वरूपाचे आहेत. सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय अशा 4 प्रकारांमध्ये मार्गदर्शक तत्वांचे विभाजन करण्यात आलेले आहे. सरकार हे कोणत्याही पक्षाचे असो, ही मार्गदर्शक तत्वे त्यांना मार्गदर्शकच ठरतील असा संविधानकर्त्यांना विश्वास होता. मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणी संदर्भात 1950 पासून शासनाने काही ठोस पावले उचललेली दिसतात. उदाहरणार्थ पाहायला गेल्यास प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षणाचा हक्क, विशिष्ट उत्पन्नाखालील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण यासारखी मार्गदर्शक तत्वे अंमलात आणण्यासाठी कार्यक्रम आखले गेले आहेत. लोकशाही विकेंद्रीकरणासाठी प्राधान्याने 73 व 74वी घटना दुरुस्ती, बालकल्याण, समाजातील मागास घटकांसाठी तरतुदी ही उदाहरणे ही मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची उदाहरणे आहेत. या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीचे बंधन सरकारवर नाही. म्हणजेच मार्गदर्शक तत्वांचे स्वरूप हे न्यायनिर्णय पात्र नसल्यामुळे त्यांची अंमलबजावणी जरी केली नाही तरी कोणतीही व्यक्ती ही शासनाविरुद्ध न्यायालयात दाद मागू शकत नाही. मार्गदर्शक तत्वे ही आयरिश राज्यघटनेवरून भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आलेली आहेत. भारताच्या राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे ही एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते ही तत्वे भारतीय राज्यघटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही भारतात कल्याणकारी राज्याची निर्मिती करून लोकांना सामाजिक, आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेली आहेत. घटनेच्या प्रारंभानंतर मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यांपैकी वरचढ कोण याबाबतीत घटनात्मक प्रश्न निर्माण झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांतून त्यांचे संतुलन स्पष्ट करण्यात आले व मिनर्व्हा मिल्स या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले की भारताची घटना मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे या दोघांच्या संतुलनाच्या आधारावर आधारलेली आहेत. अशा प्रकारे मूलभूत हक्काबरोबरच मार्गदर्शक तत्वे हे देखील भारतीय राज्यघटनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. व्यक्तीला जसे हक्क असतात तशीच काही कर्तव्ये देखील पार पाडावी लागतात. हक्क व कर्तव्ये ही सारखीच महत्त्वाची आहेत. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना रुजावी या विचाराने 1976 या वर्षीच्या 42व्या घटनादुरुस्तीनुसार राज्यघटनेच्या 4 या भागात कलम 51A या कलमानुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला. त्यानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. याचाच अर्थ मूळ भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला नव्हता. परंतु नंतर स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार 42वी घटनादुरुस्ती ही करण्यात आली आणि त्यानुसार भाग 4A हा समाविष्ट करण्यात आला व त्यानुसार भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली. यावेळेस 42वी घटनादुरुस्ती करून कलम 51A हे जोडण्यात आले होते. त्यामध्ये 10 मूलभूत कर्तव्यांची यादी ही समाविष्ट करण्यात आली होती. परंतु
त्यानंतर 86वी घटना दुरुस्ती 2002 या घटना दुरुस्तीनुसार पुन्हा 11वे कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले. मूलभूत कर्तव्ये देखील न्यायप्रविष्ट नाहीत, परंतु मूलभूत कर्तव्ये ही न्यायप्रविष्ट नसली तरीही ती नागरिकांना जाणीव करून देतात की हक्कांचा उपभोग घेत असताना देशाप्रती, समाजाप्रती व इतर नागरिकांप्रती आपली काही कर्तव्येही आहेत. भारतीय संविधानात समाविष्ट असलेले मूलभूत कर्तव्य हे पुढील प्रमाणे आहेत. 1. संविधानाचे पालन करणे. संविधानातील आदर्श, संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. 2. स्वातंत्र्य लढ्यास प्रेरक ठरलेल्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुकरण करणे. 3. देशाचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत राखणे व त्यांचे संरक्षण करणे. 4. देशाचे संरक्षण व देशसेवा करण्यास तयार राहणे. 5. धर्म, भाषा, प्रदेश किंवा वर्गीय भेद विसरून भारताच्या जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा आणणाऱ्या प्रथा सोडून देणे. 6. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जाणून ते जतन करणे. 7. जंगले, सरोवरे, नद्या, वन्यजीवसृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे व त्यात सुधारणा करणे तसेच प्राणीमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे. 8. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारक वृत्ती यांचा विकास करणे. 9. सामाजिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचारापासून दूर राहणे. 10. व्यक्तिगत व सामुदायिक अशा सर्व कार्यक्षेत्रात यश मिळविण्यासाठी झटणे. 11. 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींना त्यांच्या पालकांनी शिक्षणाची संधी द्यावी. अशा प्रकारे भारतीय राज्यघटनेमध्ये 11 प्रकारचे मूलभूत कर्तव्य हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत. भारतीय राज्यघटनेतील ही मूलभूत कर्तव्य नागरिकांवर बंधनकारक करण्यात आलेली नाहीत, परंतु एक नागरिक म्हणून जबाबदारीचे भान व सामाजिक मूल्ये ठसविण्याचा प्रयत्न मूलभूत कर्तव्य करतात. ही कर्तव्य म्हणजे नैतिक तत्त्वे आहेत की जी आपल्याला जबाबदार नागरिक बनविण्यास व आपल्या अधिकारांचा उपभोग घेत असताना इतरांच्या अधिकाराचा आदर करण्याचे भान निर्माण करतात. अशा प्रकारे मूलभूत कर्तव्य हे देखील भारतीय राज्यघटनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय राज्यघटनेचे पुढील वैशिष्ट्य म्हणजे एकेरी नागरिकत्व. भारताने संघराज्य शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे आणि संघराज्य शासन व्यवस्थेमध्ये दुहेरी प्रकारचे नागरिकत्व हे प्रदान केले जाते. भारतीय संघराज्याचे व घटक राज्याचे अशा 2 प्रकारचे नागरिकत्व हे नागरिकांना बहाल केले जाते. परंतु भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना केवळ एकेरी नागरिकत्व प्रदान केलेले आहे. भारतीय राज्यघटनेने नागरिकांना जन्म किंवा अधिवासाचा विचार न करता एकेरी नागरिकत्व प्रदान केलेले आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना संपूर्ण देशात समान नागरी व राजकीय अधिकार प्राप्त होतात. देशातील प्रादेशिक भिन्नता कमी करून सर्व नागरिकांमध्ये राष्ट्रवादाची भावना वाढीस लागावी यासाठी एकेरी नागरिकत्वाची तरतूद भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेली आहे.
भारतीय राज्यघटनेचे पुढील वैशिष्ट्य म्हणजे घटना दुरुस्तीची पद्धती. कोणत्याही संविधानात काळाच्या ओघात काही दुरुस्त्या करण्याची गरज निर्माण होऊ शकते. अशा वेळी संविधानात दुरुस्त्या करण्याची तरतूद ही संविधानामध्ये असावी लागते. अशाच प्रकारची तरतूद भारतीय संविधानात कलम 368 मध्ये देण्यात आलेली आहे. भारताच्या घटनेत बदल करण्याच्या पद्धतींमध्ये 2 पद्धतींचा समावेश होतो. भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 नुसार भारतीय संविधानामध्ये दुरुस्त करण्यासाठी या 2 पद्धती समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करण्यासाठी काही तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते. म्हणजे प्रत्येक सभागृहाच्या हजर व मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने आणि एकूण सदस्य संख्येच्या 1/2 बहुमताने विधेयक पारित होणे हे गरजेचे असते. आणि दुसरी तरतूद म्हणजे घटनेतील संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये बदल करण्यासाठी विशेष बहुमताबरोबरच निम्म्या राज्यांचे साधे समर्थन देखील आवश्यक असते. या 2 पद्धतींचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करणे शक्य होते. अशा प्रकारे भारतीय राज्यघटनेतील घटना दुरुस्तीची पद्धती हे देखील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय राज्यघटनेचे पुढील वैशिष्ट्य म्हणजे स्वतंत्र निवडणूक आयोग. लोकशाही यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे मुक्त आणि न्याय्य निवडणुका हा होय. निवडणुका मुक्त वातावरणात होण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोग असणे गरजेचे असते. त्यामुळे अशा गोष्टींचा विचार करून भारतीय संविधानातील कलम 324 मध्ये स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. निवडणुकीसंदर्भातील कामे म्हणजेच मतदार याद्या तयार करणे, निवडणुकीच्या कामावर देखरेख ठेवणे, तसेच निवडणुकीतील मार्गदर्शन व नियंत्रण हे अधिकार निवडणूक आयोगाला देण्यात आलेले आहेत. भारतामध्ये एकच निवडणूक यंत्रणा असून ती एकात्म स्वरूपाची तयार करण्यात आलेली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांच्याबरोबर इतर काही निवडणूक आयुक्त असतात. त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. मात्र त्यांना काढून टाकण्याचा किंवा पदावरून दूर करण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा व विधान परिषदांच्या निवडणुका या निवडणूक आयोगामार्फतच घेतल्या जातात. त्यामुळे स्वतंत्र निवडणूक आयोग हे भारतीय राज्यघटनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. यापुढील भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे आणीबाणीची तरतूद. देशावर कोणताही कठीण प्रसंग आला की त्यामधून बाहेर पडण्यासाठीच्या तरतुदी म्हणजे आणीबाणीच्या तरतुदी होय. भारताच्या संविधानात त्याबाबतच्या तरतुदी या देण्यात आलेल्या आहे. भारतीय संविधानातील 18व्या भागामध्ये कलम 352 ते 360 या कलमांमध्ये आणीबाणीविषयक तरतुदी आढळतात. संविधानातील आणीबाणी संबंधीच्या तरतुदीनुसार संघराज्याचे स्वरूप बदलल्या जाते. आणीबाणी लागू केली की संघराज्य हे एकात्म स्वरूपाचे बनते. मूलभूत हक्क संकुचित होतात. त्या काळात ना व्यक्तीचे मूलभूत हक्क सुरक्षित राहतात ना घटक राज्यांचे अधिकार. मात्र आणीबाणी संपल्यानंतर पुन्हा संघराज्याचे स्वरूप प्राप्त होते. राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यानंतर राज्य शासन पूर्णपणे केंद्र शासनाच्या नियंत्रणाखाली येऊ शकते. राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यानंतर राज्य शासन हे पूर्णपणे केंद्र शासनाच्या नियंत्रणाखाली येऊ शकते.
राष्ट्रीय आणीबाणीच्या प्रसंगी संसद राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करू शकते. राष्ट्रपती राजवट ही विशेष तरतूद आहे. राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहेच. याशिवाय एखाद्या घटक राज्यातील शासन व्यवहार हा घटनेनुसार चाललेला नसेल तर फक्त त्याच घटक राज्यासाठी आणीबाणी घोषित करता येते. त्या काळात घटक राज्यावर केंद्र शासनाचे नियंत्रण राहते. अशा प्रकारच्या 3 आणीबाणींची तरतूद भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. भारतीय संविधानाचे पुढील वैशिष्ट्य म्हणजे संविधानाची प्रास्ताविका. भारताच्या संविधानाची प्रास्ताविका हे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल, कारण भारतीय संविधानाच्या सुरुवातीलाच प्रस्तावना म्हणून काही भाग आहे. त्यामध्ये भारताच्या राज्यघटनेमध्ये अंतर्भूत असलेली एकूणच मूल्ये ही दिलेली आहेत. प्रस्तावना ही राज्यघटनेचा गाभा आहे. या प्रस्ताविकेलाच नांदी किंवा सरनामा तसेच उद्देशपत्रिका असे देखील म्हणतात. प्रस्तावनेमध्ये सुरुवातीलाच आम्ही भारताचे लोक असा उल्लेख आढळतो. त्यामुळे भारतीय जनतेने ही राज्यघटना तयार केलेली आहे असा त्यातून अर्थ प्रतीत होतो. लोकशाही हे मूल्य भारतीय संविधानामध्ये स्वीकारले गेले आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्य, समता, न्याय यांचा देखील उल्लेख भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये आढळतो. व्यक्ती स्वातंत्र्याशिवाय व्यक्तिविकास नाही. दर्जा आणि संधीची समानता असल्याशिवाय व्यक्ती स्वातंत्र्य हे अर्थपूर्ण बनत नाही. समाजातील सामाजिक, आर्थिक व राजकीय विषमता नष्ट करणे हे मुख्य उद्दिष्ट म्हणून प्रस्तावनेमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. जर आपण संपूर्ण प्रस्ताविका पाहिली तर त्यामध्ये कल्याणकारी राज्य आणि बंधुत्व किंवा ऐक्याची भावना या 2 तरतुदींवर मोठ्या प्रमाणात भर दिलेला आढळतो. भारतातील एकूण सामाजिक परिस्थिती लक्षात घेता बंधुभाव व ऐक्याची भावना निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच एकूण आर्थिक परिस्थिती लक्षात घेता लोककल्याणाची धोरणे स्वीकारणे गरजेचे आहे. ऐक्य, बंधुभाव, एकता, धर्मनिरपेक्षता यांचा उल्लेख भारतासारख्या भाषा, प्रदेश, धर्म, जात इत्यादींबाबत विविधता असणाऱ्या समाजात असणे हे अपरिहार्य आहे. अशा रीतीने लोकशाही शासनासाठी आवश्यक त्या सर्व उद्दिष्टांचे प्रतिबिंब आपल्या भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये उमटलेले दिसून येते. लोकशाहीमध्ये लोककल्याण हे अभिप्रेत असते. ते भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील उद्दिष्टांमधून स्पष्ट झालेले होते. त्याचबरोबर प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्षता, समाजवादी, एकात्मता हे शब्द देखील आढळून येतात. थोडक्यात ही सर्व वैशिष्ट्ये भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये म्हणून बघितली जातात. त्यामुळे संविधानाची प्रास्ताविका हे देखील भारतीय संविधानाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. यानंतर भारतीय राज्यघटनेच्या सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संविधानाचे विविध स्रोत. भारतीय राज्यघटना तयार करत असताना संविधानकर्त्यांनी विविध देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून अशा राज्यघटनांमधील चांगल्या तरतुदी भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करून भारतीय संविधानाला परिपूर्ण बनविले आहे. त्यामुळे अशा भारतीय संविधानाच्या विविध स्रोतांचा अभ्यास या ठिकाणी आपण करूया. भारतीय संविधानाच्या स्रोतांमध्ये भारतीय शासनाचा कायदा 1935 तसेच अन्य देशांच्या संविधानांचा संदर्भ यांचा समावेश केला जाऊ शकतो. सरकार व भारतीय नेते
यांच्यात प्रदीर्घ वाटाघाटी होऊन 1935मध्ये ब्रिटिश सरकारने एक व्यापक कायदा तयार केला होता. तो भारत सरकार कायदा 1935 म्हणून देखील ओळखला जातो. भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांपैकी भारतीय शासनाचा कायदा 1950 यातून अनेक तपशील स्वीकारण्यात आलेले आहेत. त्यामुळे भारतीय शासनाचा कायदा 1935 हा संविधानाच्या स्रोतांमध्ये महत्त्वाचा स्रोत मानला जातो. तसेच अन्य देशांच्या संविधानांचा संदर्भ, अन्य देशांच्या राज्यघटनांचा संदर्भ स्वीकारून भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या तरतुदींपैकी या ठिकाणी आपण काही तरतुदी पाहणार आहोत. कॅनडाकडून प्रभावी केंद्र सरकार तसेच शेषाधिकार केंद्र शासनाकडे हे तत्त्व भारतीय संविधानामध्ये स्वीकारण्यात आलेले आहे. तसेच मित्रांनो, आरंभ एज्युटेक या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फ्रेंच राज्यघटनेमधून स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्त्वे घेण्यात आलेली आहेत. आयर्लंडच्या संविधानामधून मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतींच्या निवडणुका ही तत्त्वे घेण्यात आलेली आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून संयुक्त अधिवेशन ही तरतूद, अमेरिकेकडून मूलभूत हक्क, स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि न्यायालयीन पुनर्विलोकनाची पद्धती स्वीकारण्यात आलेली आहे. दक्षिण आफ्रिकेकडून घटनादुरुस्तीच्या पद्धती, राज्यसभा सदस्यांच्या निवडणुका हे तत्त्व, रशियाच्या संविधानातून रशियाकडून नागरिकांची कर्तव्य, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचे तत्त्व स्वीकारण्यात आलेले आहे. ब्रिटनच्या संविधानाकडून कायद्याचे राज्य, संसदीय लोकशाही, कायदा निर्मितीची प्रक्रिया, सामूहिक जबाबदारीचे तत्त्व आणि सभापती हे पद अशा एकूणच तरतुदी या भारतीय संविधानामध्ये इतर देशांच्या संविधानाकडून स्वीकृत करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हे देखील भारतीय संविधानाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. अशा प्रकारे भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांचा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना भारतीय संविधान हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यातील भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य या ठिकाणी आपण पाहिली आहेत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.